आणखी एक महत्त्वाची बातमी, भीमाशंकरला खराब हवामानामुळे मुख्यमंत्री हेलिकॉप्टर हे लांडेवाडीमध्ये उतरवण्यात आलेलं आहे। तर मुख्यमंत्र्यांच्या भीमाशंकर दौऱ्याला खराब हवामानाचा हा फटका बसलाय। शासकीय प्रोटोकॉल भीमाशंकरला असताना सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हे हेलिकॉप्टर अचानक लांडेवाडी या ठिकाणी उतरवण्यात आलंय। दरम्यान नियोजित दौऱ्यामध्ये भीमाशंकर इथे हे हेलिकॉप्टर उतरवणार होते, मात्र भीमाशंकर या परिसरामध्ये धुकं आणि पाऊस असल्यामुळे याचा फटका आता या दौऱ्याला बसलेला आहे। दरम्यान खराब हवामानामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर आंबेगाव तालुक्यातल्या लांडेवाडीमध्ये उतरवण्यात आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या कुटुंबासह भीमाशंकरला आज दर्शनासाठी येत होते आणि विशेष म्हणजे जरांगे पाटील हे सुद्धा आज भीमाशंकरलाच येणार होते, त्यामुळे या दोघांच्या भेटीची सुद्धा चर्चा होती। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांच्याकडून। रोहिदास, नेमकं काय झालं, मुख्यमंत्र्यांचं हे हेलिकॉप्टर त्या ठिकाणी का उतरवण्यात आलं? आपण पाहतोय खराब हवामानाचा हा फटका मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला बसलेला आहे। भीमाशंकरला मुख्यमंत्री आज येणार होते आणि त्या ठिकाणी त्यांचं हेलिकॉप्टर लँड होणार होतं, मात्र खराब हवामानामुळे त्यांचं हेलिकॉप्टर लांडेवाडीमध्ये उतरवण्यात आलेलं आहे। त्यांच्या परिवारासह मुख्यमंत्री तिथे आहेत। विशेष म्हणजे जरांगे पाटील हे सुद्धा भीमाशंकरला आज दर्शनासाठी येणार आहेत, त्यामुळे जरांगे पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे। जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांना भेटतात का हे पाहणं अतिशय उत्सुकतेचं असतानाच आता मुख्यमंत्र्यांचा हा दौरा या ठिकाणी काहीसा विस्कटलेला आहे। या संदर्भात आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांच्याकडे। रोहिदास, काय अधिकची माहिती आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुटुंबासह भीमाशंकर दर्शनाला येणार होते, मात्र भीमाशंकरचा हवामान म्हणजे पाऊस आणि धुकं मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात अचानक बदल करण्यात आला। त्यामुळे भीमाशंकरला मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर उतरणार होतं। हे भीमाशंकरला न उतरता लांडेवाडी या ठिकाणी लँडिंग करण्यात आले। शासकीय ताफा भीमाशंकरला तैनात होता, मात्र अचानक हवामानामध्ये बदल झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याला कुठेतरी स्थगिती झाली। त्यानंतर आंबेगाव तालुक्यातल्या लांडेवाडी या ठिकाणी हे मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर सुरक्षित उतरवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर ते भीमाशंकरसाठी रवाना होणार आहे। अगदी नक्कीच धन्यवाद रोहिदास दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय मुख्यमंत्री यांचं हे हेलिकॉप्टर होतं आणि ते आता भीमाशंकरला जाण्याऐवजी लांडेवाडीमध्ये उतरवण्यात आलेलं आहे। त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंब असल्याचे सुद्धा माहिती मिळते।